असलेल्या मोर्चावर अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे। आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे। कशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे, कशा प्रकारे शेतकऱ्याचा हालापेष्टा सुरू आहेत, कशा प्रकारे शेतकऱ्याला फसवलं जात आहे। सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटाशी मराठवाड्यातला शेतकरी कसा आत्महत्या करतोय, पॅकेजच्या नावाखाली कशी दुर्फेक केली आहे। 31,000 कोटीचं पॅकेज काय आणलं आहे देवेंद्रजींनी मला सांगावं। हे पॅकेज फार तर 5.5 ते 6,000 कोटीचं आहे, बाकी सगळे धुळफेक आहे। याच्यावरती आज मी इथे जास्त बोलणार नाही, मोर्चा प्रचंड होईल। आमचा आक्रोश आमचा हंबरडा देवेंद्रजीपर्यंत गेला तर त्याच्यावरती विचार करतील। भारतीय जनता पक्ष निगरगट्ट मनाचा पक्ष आहे, निर्ढवलेला मनाचा प्रश्न आहे, ठेकेदारांचा पक्ष आहे, त्यांना शेतकऱ्यांची काय चिंता आहे। तर तो आज आम्ही चाललोय, उद्धवजी येत आहेत, उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा एक विराट मोर्चा फक्त मराठवाड्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही काढतो आहोत। काय केलं मला सांगा। 50,000 हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची, नुकसान भरपाई दिलंय का? नाही दिलंय। कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची, दिलंय का? नाही। यात आमचा काय संबंध आहे? आम्ही जिवंतच आहोत, आम्ही जिवंत नाही तुमच्या छाताडावर बसलेलो आहोत, म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते। बघा, याच्यामध्ये या मोर्चाचे जे आयोजक आहेत ते अंबादास दानवे आहेत, नेते, माजी शिवसेनेचे नेते आणि तिकडलं संपूर्ण शिवसेनेचं नेतृत्व, त्या चंद्रकांतजी खैरे असतील, इतर सगळे पदाधिकारी, आमदार, खासदार हे आयोजक आहेत। बघा, चला हो गया, चलो। तर शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी हा आजचा मोर्चा असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचं विधानही संजय राऊत यांनी या दरम्यान केलंय।